फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय घेईल, तोपर्यंत मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ द्यावा अशी विनंती खासदार सुनील तटकरे यांनी कराड विमानतळावर माध्यमांशी बोलताना केली। ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता कायदेशीर त्रुटींचा पूर्तता करण्यासाठी जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी जरांगे पाटलांनी सरकारला द्यावा असं वक्तव्य तटकरेंनी केलंय। मराठवाड्यात कुणबी दाखले देण्यास सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे यांची मागणी मान्य झालेली आहे। स्वतंत्र आरक्षणाची कारवाईची पिटिशन ऐकण्याचे न्यायालयाने मान्य केलं आता अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे। एकच पक्ष सातत्यानं सत्तेत आल्यानंतर ईडीचा वापर सुरू झाला। ईडीद्वारे दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम केला जातोय अशी टीका शरद पवार यांनी भाजपावर केली आहे। प्रकाश आंबेडकरांशी आपलं बोलणं झालं। प्रकाश आंबेडकरांना मोदी विरोधी आघाडीमध्ये घेण्याचा विचार पक्का, शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे। मनोज जरांगे शनिवारी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। जरांगेंचं 26 तारखेपासून मुंबईत उपोषण सुरू होणार आहे। मुंबईतील आंदोलनाला पोलिसांची अद्याप परवानगी नाही। आता आरपारची शेवटची लढाई। 7 महिने आम्ही सरकारला वेळ दिला, मुंबईत गेल्याशिवाय आता पर्याय नाही। मुंबईत मराठ्यांचा आकडा दिसेल। जरांगेंनी सरकारला इशारा दिलाय। उपोषण सुरू करत मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊनच येणार। कुणी उद्रेक जाळपोळ केल्यास पोलिसांच्या स्वाधीन करा, सर्वांनी शांततेत पायी मोर्चा काढा असं आवाहन सुद्धा मनोज जरांगेंनी केलंय। आपण असू नसू मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। सरकार इतकं कसं निर्दयी असू शकतं? प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे भावुक झाले। अंतरवाली सराटीत शुक्रवारपासून मुक्कामी असणाऱ्या मराठा बांधवांना परिसरातील मराठा समाजाकडून न्याहारीची सोय करण्यात आलेली होती। आजच्या मराठा बांधवाच्या न्याहारीमध्ये बाजरीची भाकरी, पोळी, बेसन, लोणचं, मिरचीचा ठेचा अशी सोय करण्यात आली होती। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांना नोटीस, तहसीलदारांनी आंदोलकांना ह्या नोटीस पाठवल्यात। अशोक पडूळ, अरविंद देशमुखांसह तिघांना नोटीस पाठवण्यात आलेल्या आहे। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून नोटीस बजावण्यात आल्यात। मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून त्यांनी अंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे कूच केलाय। मराठवाड्यातील विविध भागातून शेकडो वाहने आणि तरुणांचे जथ्थे अंतरवालीतून निघाले आहेत। आरक्षणाला विरोध नाही, मात्र समजूतदारपणा दाखवावा। आरक्षण संदर्भात चर्चा करा, मात्र काही जण ऐकायलाच तयार नाहीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा जरांगेंना टोला। आदित्य यांची शुक्रवारी मुंबईत जाहीर सभा होणार आहे। सभेमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, उद्धव गटानं नागरिकांना हे आवाहन केलंय। शनिवारी संध्याकाळी 6 वाजता प्रभादेवी येथे आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे नागरिकांना आणि शिवसैनिकांना हे आवाहन सभेतून आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे। सुधाकर बडगुजरांना दिलासा मिळणार की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे। जामीन कायम ठेवण्यासाठी बडगुजर यांनी अर्ज केलाय। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावेत। मराठा आरक्षणावर शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली। नाशिकमध्ये भाजपा आणि उद्धव गटात फलक युद्ध पाहायला मिळालं। काळाराम मंदिर परिसरामध्ये हे फलक लावण्यात आले। दोन्ही पक्षाचे फलक येत्या 22 जानेवारीमध्ये अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार। तर दुसरीकडे नाशिकमध्ये उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेणार। या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्तानं काळाराम मंदिर परिसरात फलकबाजी पाहायला मिळते आहे।
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे. याच संदर्भात जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या सुनावणीमध्ये फरक आहे. आम्ही पूर्वानुभवानुसार घटनेमध्ये काही बदल केलेले आहेत. आम्ही योग्य खबरदारी घेतलेली आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. करसेवकांनी गुलामीचा ढाचा तोडला. मंदिर वही बनाएंगे हा नारा दिला. बाबरी मशीद तिथे कधीच नव्हती. करसेवकाची संधी मिळाल्याचा आपल्याला आनंद असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आणि फडणवीसांनी पुन्हा या आपल्या जुन्या आठवणी जागवल्या. प्रभुरामाने विरोधकांना सद्बुद्धी द्यावी. चित्रा वाघ यांनी उद्धव यांना हा टोला लगावला. काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाण्यावरून हा टोला लगावलाय.